चला सुरुवात करायची आहे. पहिला षटक घेऊन येत आहेत प्रलव पाटील आणि सामना करतील आत्मजित. जवळपास 38 सर्कल पासून आपला बॉलिंग रनअप घेतात प्रलव पाटील, एक उदयनमुख खेळाडू सीबीडी. चला मी अभिनंदन करतो मयूर पवार यांचं. त्यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला आहे. पहिला चेंडू हॅलो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सीबीडी बिग बॅश 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये. दुसरा सामना आजच्या दिवसातील विश्व 11 त्यांच्या विरुद्ध चंदानी ब्रदर्स. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर प्रल्लव. स्कोर आहे 3. सध्या चंदानी ब्रदर्सचे 2 सलामीवीर आत्मजित आणि हेमंत सध्या मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग हा बॉल आपण पाहतोय, थोड्याशा कमी गतीने टाकलेला होता. दिशा थोडीशी खराब, सर्व विकेट किपरचा वेध घेतोय. स्कोर 1 पुढे सरकतोय. 4 धावा धावफलकावर. पीटीसी लाईव्ह वर देखील जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे सीबीडी बिग बॅश 2025. चला, चंदानी ब्रदर्सला विनंती, आपला 12वा खेळाडू आपण लवकरात लवकर पाठवायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने चांगली फिल्डिंग आपण पाहतोय, अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगला थ्रो. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होत असताना सकाळचं सत्र आपण पाहतोय स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा स्टेडियम मध्ये आपण आहोत. काल या स्पर्धेला प्रारंभ झाला. दुसऱ्या पर्वामध्ये खूप दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते सीबीडी बिग बॅश. स्कोर 5 धावा. यावेळेस पहा, दमदार टायमिंग, बॉलला फेकून दिलाय ते अगदी लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. एक बेमिसाल टायमिंग, बॉल सीमा पार आणि येतोय तो षटकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय. खेळाडू पाठलाग करतायत, प्रयत्न कमी पडलेत. बॉल फरार झालाय आणि आलाय हा दमदार टायमिंग असलेला हा चौकार. थँक्यू. बघा, वेळेचं बंधन आहे, वेळेमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते हेमंत यांच्या माध्यमातून, खास करून एक षटकार एक चौकार. स्कोर पुढे सरकत असताना 16 धावा, 16 रन्स ऑन अ बोर्ड, 16 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा एक बॉल इथे डिलिव्हर होणं बाकी. आत्मजित सध्या स्ट्राईकला आहेत.
यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, अगदी खडे खडे बॉलला पाठवले ते मिड विकेटला. तिकडे फिल्डिंग पाहायला मिळते चांगली आणि शेवटच्या बॉलवर सिंगल काढली आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. ते आत्मजितने पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर आहे बिनबाद 17 धावा. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर आहे 17-17 रन्स. सीबीडी बिग बॅश 2025 पर्व क्रमांक 2. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या अगोदर आपण सामना पाहिला, खरं तर तो कालच्या दिवसातील एक पेंडिंग सामना होता आणि हा दुसरा सामना. हो, यावेळेस पहा दमदार बॅटिंग, घणाघाती प्रहार, आत्मजितचा हा बुलंदी फटका आणि बॉल चाललाय तो ऑन साइड सीमा पार. पहिल्या बॉलवर षटकार. पहिल्या बॉलवर षटकार. स्कोर दमदार वेगाने पुढे सरकतोय. 23 धावा. टॉस जिंकून विश्व11चा फिल्डिंगचा निर्णय आणि तो निर्णय मात्र इथे पलटवून लावत असताना इथे चान्स निर्माण झालाय. बॉलला सरळ आपण पाहतोय फिल्डरने उत्तमरित्या पकडलाय आणि महत्वपूर्ण विकेट प्राप्त करत असताना विश्व11 आणि दीपकला मिळालं यश. फलंदाज आत्मजित होतोय बाद. सेट बॅट्समन, एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झाला. तो खरं तर गोलंदाज दीपक आणि तिथे उदयने खूप सुंदर झेल टिपला ऑन साइडला, अगदी काऊ कॉर्नरला. इथे आपण पाहिलं तर अगदी प्रेशर असलेला झेल होता, कारण आत्मजितची एक प्राइज विकेट त्यांना मिळवायची होती, ती मिळवली आहे. कमी गतीने बॉल टाकलाय, भरपूर मोठी एज लागली आहे आणि मात्र इथे बॅक टू बॅक 2 मोठे धक्के देत असताना मिस्टर दीपक आणि धाबे दणानंद असताना आता चंदानी ब्रदर्सचे बॅक टू बॅक 2 विकेट्स. दीपक भेदक प्रखर अशी तीक्ष्ण गोलंदाजी आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सामना करतोय तो इम्तियाज 30 आलाय. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावर. हॅट्रिकचा बॉल असेल, हॅट्रिक संपन्न केली जाईल का? दीपकच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. यावेळेस बघा सेन्सिबल पद्धतीने फक्त पुश करण्याचा प्रयत्न होता. आउटर एज लागली, बॉल गेला शॉर्ट थर्डमॅनला. चांगलं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. दीपकने नक्कीच पहिल्या बॉलवर त्याच्या विरुद्ध षटकार खेचला होता, खरं तर आत्मजितने मात्र त्याच्या पुढच्याच बॉलवर त्याला माघारी पाठवलं. त्यानंतर मिस्टर पांडे आले, तेही मात्र माघारी परतलेत आणि स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 24 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. चंदानी ब्रदर्स. पुढचा बॉल
पुन्हा एकदा बॅकफुटवरनं कट केलंय. बेमिसाल टायमिंग, क्लासिकल बॅटिंग इथे पाहायला मिळतंय आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. पायाने बॉलला आतमध्ये ढकललं खेळाडूने शेवटच्या मोमेंटला. मात्र इथे त्या दरम्यान धावून धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगला फटका होता, चांगलं टायमिंग साधलं होतं, मात्र तितक्याच चाणाक्ष पद्धतीने बॉलला मात्र अडवण्यात आलं. पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात हाईट भरपूर आहे. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं मिस्टर दीपक यांचं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 2 गडी बाद 27 धावा. घेऊ नका. पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक काही करून संपवायचे आहेत. कारण काल वेळेचा भरपूर अपव्यय झाला, त्यामुळे एक सामना राहिला जो आपल्याला आज खेळावा लागला. त्यामुळे आज ॲटलिस्ट जे आपले शेड्यूल असलेले 9 सामने आहेत ते तरी आपल्याला आज पूर्ण करायचे, जेणेकरून उद्या आपल्याला रिलॅक्स मोडमध्ये फायनलचा दिवस एन्जॉय करता येईल. 2 ओव्हरमध्ये स्कोर पाहे 27. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर आता एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चंदानी ब्रदर्स. मात्र विश्व 11 दीपकचे ते षटक जिथे 2 विकेट आल्या आणि त्यांनी मात्र पुनरागमन केलं या इनिंगमध्ये. सुदाम आलेत. हेमंत आहेत सध्या आयकॉन खेळाडू स्ट्राईकवर. हेमंत पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला फक्त दिशा दिली. कव्हरचा खेळाडू पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंतच्या खात्यामध्ये सिंगल मिळते. आयकॉन खेळाडू सलामीला आल्यानंतर मात्र षटकाराने स्वतःचं खातं उघडलं होतं हेमंतने. त्यानंतर चौकार, त्यानंतर थोडंसं त्याला शांत ठेवलंय, किंबहुना स्ट्राईक पासून वंचित ठेवलंय. कारण दुसऱ्या बाजूने विकेट्स आपण पाहिले तर 2 गमावले ते बॅटिंग करत असताना चंदानी ब्रदर्सने. इम्तियाज 2 बॉल त्यांनी फेस केले, सिंगलवर ते खेळतायत. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 28 रन्स. हळूहळू आता प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपटून टाकला होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ऑन साईडला 30 यार्डच्या आतमध्ये संस्कार त्या ठिकाणी होते. डॉट बॉल येत असताना पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात झाली होती, मात्र आत्मजित बाद झाले. आता हेमंतवर जबाबदारी वाढली आहे, कारण त्याला एका बाजूने ॲटलिस्ट धावा मात्र कुटाव्या लागतील, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळणं आवश्यक आहे. इथे पार्टनरशिपची मात्र गरज असणार, एक भागीदारी रचावी लागणार आहे. कारण जशी अशी स्पर्धा पुढे सरकेल ना, तसं तसं ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार, कारण प्रीमियर लीग आहे. यावेळेस बघा अगदी खडे खडे फटका खेचला, गॅप बंद ऑन साईडला, एका टप्प्याने बॉल होतोय फरार, सीमा पार आला तो चौकार. इम्तियाज आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी हा चौकार खेचला. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय अनेक खेळाडू खरं तर या बिग बॅश लीग मध्ये जे सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटशी जोडले गेलेले आहेत. आणि पुन्हा एकदा या 3 दिवसांमध्ये तुम्हाला ते सर्व खेळाडू एका मात्र क्रीडांगणावर पाहायला मिळतील. निमित्त असेल ते सीबीडी बिग बॅशचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवली, अगोदर शफल झाले होते, मात्र इथे कॅचची संधी, जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये फसवलं ते इम्तियाजला, आणि सुदामने दिलं ते चोख प्रत्युत्तर. 3रा गडी गारद.
सुदाम आपण पाहतोय आतापर्यंत थोडासा इकॉनॉमिकल पाहायला मिळाला, कारण आतापर्यंत एका चौकारांशी त्याने 6 धावा त्याच्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशा खराब आहे. ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल आहे. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय कदाचित सुद्धा, मात्र व्हेरिएशन करत असताना तुमची लाईन अँड लेंथ या दोन्ही गोष्टीचं तुम्हाला मात्र अचूकता साधावी लागणार आहे. सकाळचं आल्हाददायक वातावरण आपण पाहताय, अगदी मंद वाऱ्याची झुळूक आणि क्रिकेटला पोषक आणि पूरक असं हे क्रीडांगण आपण पाहतोय. स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल सीबीडी बेलापूर नगरीमध्ये आपण आहोत. सीबीडी बिग बॅश 2025 पीटीसी लाईव्ह, ज्या वाहिनीचे तब्बल सध्याच्या घडीला 2,65,000 सबस्क्रायबर युट्यूबवर आहेत, अशी पीटीसी लाईव्ह ही संपूर्ण स्पर्धा कालच्या दिवसापासून कव्हर करते. भरपूर मेहनत त्यांची संपूर्ण टीम साकारत असताना लोअर फुल टॉस बॉल ऑन साइड अलॉंग द कार्पेट. डीप मधनं खेळाडू येतोय, बॅकअप आहे तिकडे, त्याच्याकडनं हलकीशी फंबलिंग होतीये आणि ते पहा 2 धावा पूर्ण होत असतात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. सिंगल होती, मिसफिल्ड झाली, बॅकअप होतं, तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण करत असताना दोन्ही बॅटर हेमंत आणि त्याची साथ देत असताना विकास. स्कोर 36-36 रन्स. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपटून टाकलाय, मिडऑफच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ नव्हता, लॉंग ऑन वरनं मात्र जबरदस्त फिल्डिंग. दीपक होते त्या ठिकाणी 40+ हे दमदार खेळाडू, जबरदस्त फिटनेस. पहा अंतर किती पार केलं त्यांनी, अगदी लॉंग ऑन वरनं लॉंग ऑफला आले आणि या बॉलला मात्र अडवलंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर पाहायला मिळतोय 38 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. पहिला कॉल नेक्स्ट मॅच टॉस साठी पाणी मैदानामध्ये पाठवा. 12वे खेळाडू फलंदाज पाण्याची मागणी करतात. सीबीडी ठाकूरवाडी आणि गवळी धुरंदर्स असा पुढचा सामना असेल. कॅप्टनला विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल, आपल्याला सज्ज राहायचंय. तीन ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतोय काही सेकंदाचा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय होत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा अशा पद्धतीने धावा बनवल्यात आतापर्यंत. ते चंदानी ब्रदर्सने 38 धावा 3 विकेट मिळवल्या त्या विश्वा 11ने. मात्र 3 विकेट्स मिळवून देखील धावांचं येणं काही ते थांबवू शकले नाहीये, कारण 3 ओव्हरमध्ये 38 धावा चांगला स्कोर आहे. ऑलमोस्ट 13ची सरासरी इथे मेंटेन ठेवली आहे. संस्कार आलेत, ज्याने मगाशी खूप चांगली फिल्डिंग केली होती, ते सध्या 4थ्या षटकामध्ये. हेमंत सध्या स्ट्राईकला आहेत. यावेळेस बघा दमदार फटका सजवलाय खेळाडू बॉलच्या खाली आणि चांगला जजमेंट. आनंदाला पारावर उरला नाहीये संस्कार आणि विश्वा 11च्या, कारण त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व. आयकॉन खेळाडू हेमंत आणि एक मोठा धक्का चंदानी ब्रदर्सला फलंदाज बाद. चांगला झेल टिपला. आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये ताकद थोडी कमी पडली असं आपण म्हणू शकतो, कारण टायमिंग चांगलं साधलं होतं, चांगलं मिडल केलं होतं बॉलला. मात्र जी ताकद पाहिजे होती, जी पॉवर पाहिजे होती, ती कमी पडली आणि तेजसने मात्र कोणतीच चुकी केली नाही. महत्वाचा गडी बाद झाला हेमंत. न्यू बॅटर मंथान अगोदर शफल झाले होते. ऑफस्टिक पासून इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातात बॉल निसटला, त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटर्सने.
बॅटकट होते कदाचित, कारण यस आत्ता इशारा येतोय पंचांचा 22चा. आम्हाला असं वाटलं की कदाचित बॅटकट आहे की काय, तर पंचाने थोडा वेळ घेतला, 22चा इशारा केला, स्कोर पुढे सरकला. 39 रन्स. मंथन आपण पाहतोय 22च्या स्वरूपात स्ट्राईक रोटेट झाली आणि आता सामना करतायत विकास, ज्यांनी 2 बॉल खेळलेत आतापर्यंत, 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. बघा जास्त वेळ आपण फील्ड सेटअप साठी घेऊ नका, विनंती राहील, कारण आज पहिला सामना पकडून 10 सामने आपल्याला खेळवायचे होते. विनंती असेल ती विश्वा 11ला. चला मॅचला थोडं आपण स्पीडअप करूया प्लीज. लीग मॅचेस आहेत, आपण पाहतोय प्रत्येक सामना महत्वाचा आहे, कारण मग ते नेट रन रेटचं कॅल्क्युलेशन तेही इम्पॉर्टंट राहतं, कारण प्रत्येक ग्रुपमधनं 2 संघ सुपर 6 मध्ये जाणार आहेत. यावेळेस ओव्हरपिच बॉल आणि ओव्हरपिच बॉलचा घेतलाय खरपूस समाचार. बॉलला पाठवलाय तो सीमा पार ऑन साइड स्क्वेअर लेगच्या आणि आलाय हा उत्तुंग षटकार. बॉलला भिरकावून दिलं ते 6 धावांसाठी. स्कोर पुढे सरकतोय 45 रन्स. यावेळेस बघा पुढे सरसावले होते, अगोदरच आउट स्टेप आउट झाले होते, मात्र कमी गतीने बॉल टाकला, मात्र त्याला देखील सेन्सिबल पद्धतीने दिशा दिली. मात्र काय कमिटमेंट आहे पहा, अगदी डेंजर एंडला होते ते म्हणजे विकास, आणि अगदी क्विक धावा, अगदी क्विक रन्स इथे पाहायला मिळतात येत असताना, कारण त्यालाही माहिती आहे प्रत्येक धाव किती महत्वाची आहे. आणि आमचे मिस्टर बन्सी सगळ्या खेळाडूंना त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे खरं तर विशेष कौतुक आहे. इथे फटका फसलाय, टॉप एज लागली आहे. ओहो, जजमेंट चुकलंय, अंदाज चुकला. कदाचित सूर्याचा प्रकाश थोडासा डोळ्यावर आलाय असं ते सांगतायत, मात्र सिंगल रन. असे चान्सेस तुम्हाला आता अगदी 100% सक्सेस रेशोमध्ये पुढे न्यावे लागतील. विकेट्स इथे महत्वाच्या राहतील आणि तरच तुम्ही धावांवर कंट्रोल ठेवू शकता. अन्यथा हे 2 आपण पाहतोय चांगले टॅलेंटेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असताना सिंगल डबल्सच्या मदतीने का होईना स्कोर पुढे नेतात. स्कोर 48 रन्स. यावेळेस बघा कट करण्याचा प्रयत्न, बॉल गॅप मध्ये चाललाय, अगदी थर्डमॅन रिजन मध्ये. पुन्हा 2 धावा मिळतील. प्रेशर टाकलं जात आहे खेळाडूंवर, फिल्डिंग करणाऱ्या टीमवर आता दबाव वाढत चाललाय, कारण इथे डॉट बॉल्स आणि विकेट्स महत्वाच्या आहेत. धावसंख्या 50 रन्स कंप्लीटेड फॉर चंदानी ब्रदर्स 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बघा 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. पंचायत आपल्याला तेच सांगतात, प्लीज प्लीज कॉपरेट. कारण बघा आपण जेवढा आता जास्त वेळ घेणार तेवढे आपल्याला मग मॅचेस घाईघाईमध्ये आणि शेवटच्या मॅचेस लीग स्टेजच्या महत्वाच्या असतात, कारण तेव्हा ते सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्या समोर असतं की कुठली मॅच तुम्हाला किती फरकाने जिंकायची आहे, नेट रन रेट मध्ये किती इम्प्रोव्हाइज करायचे, किती इम्प्रूव्हमेंट करायचे. त्यामुळे विनंती असेल बघा 3 ओव्हर नंतर फक्त ड्रिंक्स ब्रेक होईल, त्याच्यानंतर कुठलाही ड्रिंक्स ब्रेक किंवा त्याच्या अगोदर होणार नाही, अनलेस अँड अंटिल तुम्हाला खेळाडूला खरंच गरज आहे ती पाण्याची. चला पंच सांगतायत विश्वा 11 थोडं फास्ट खेळा प्लीज. संदीप आलेत शेवटच्या षटकामध्ये. स्कोर आहे 50. 4 विकेट्स गमावत चंदानी ब्रदर्स चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. 5 षटकांसाठी 5 वेगवेगळे गोलंदाज तुम्हाला वापरायचे आणि 5वं षटक मिस्टर संदीप. पहिला बॉल पुन्हा एकदा अगदी चांगल्या पद्धतीने फटका अलॉंग द कार्पेट दिशा देत असताना बॅटर. पहिल्या बॉलवर सिंगल. स्कोर पुढे सरकतो 51 धावा. सीबीडी ठाकूरवाडी आणि गवळी धुरंदर्स. नेक्स्ट मॅच आपल्याला
या ठिकाणी खेळायचे टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला उपस्थित राहायचे. कॅप्टनला विनंती असेल, जास्त वेळ दिला जाणार नाही. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आपल्याला करायचा आहे. अगोदरच जागा बनवली, शफल झाले आणि इथे पहा बॉलला पाठवलंय ते ऑन साइडला. अगदी फाईन मध्ये फाईन फटका, सीमा पार आला तो चौकार. मंथन होते, मंथनने इम्प्रोवाइज केलं थोडंसं. चांगलं फुटवर्क, चांगलं शफलिंग. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. कीपरकडनं थोडीशी चुकी होत असताना 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि सिंगलने पुन्हा स्कोर पुढे सरकत असताना 55 धावा, 55 रन्स. 56 झाल्या, माफ करा, 56 रन्स, 56 धावा. 3 बॉल शेवटचे बाकी आहेत पहिल्या सत्रातील. 3 बॉल टाकले संदीपने. एक चौकार. इथे मात्र डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेला बॉल खरा फेकून दिलाय तो सीमा पार आणि महत्वपूर्ण हा षटकार असेल तो चंदानी ब्रदर्ससाठी. होते आणि विकासने हा षटकार खेचला. स्कोर झाला 62, 62 रन्स. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 70 धावा पूर्ण केल्या जातील का त्यासाठी प्रयत्न असेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही फ्री माइंडेड बॅटिंग करत असता. विकास 2 षटकार त्यांनी आपल्या इनिंग मध्ये साकारलेत. पुन्हा एकदा प्रयत्न होता, तितकंसं टायमिंग जुळलं नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय, डीप मधनं खेळाडू येतोय. सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि अगदी वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. क्विक आहे दोन्ही बॅटर्स. बिटवीन द रनिंग आपण पाहतोय खूप चांगली त्यांची पाहायला मिळाली. 64 धावा, 64 रन्स आणि शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. किती टार्गेट सेट केलं जाणार आहे? ऑलरेडी भरपूर धावा धावफलकावर आल्यात, मात्र विश्वा 11 कडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. चांगले तगडे बॅट्समन त्यांच्याही स्क्वॉड मध्ये आहेत. यावेळेस अगोदरच स्टेप आउट झाले. खुलवट टप्प्याचा बॉल होता, अगदी पायामध्ये टाकला होता. लॉंग ऑनला थोडीशी मिसफील्ड झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तिसरीचाही प्रयत्न होतोय. ओहो हो हो, 3 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. स्कोर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलाय या 3 धाव्यांच्या मदतीने तो 67 आणि 68 धावांचं लक्ष. चला टॉस आपण करूया. एका बाजूला सीबीडी ठाकूरवाडी आणि दुसऱ्या बाजूला गवळी धुरंदर्स. टीम कॅप्टन या आपण करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस. कॅप्टन या. गवळी धुलंदरचे संगणक या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत आहे. चला सीबीडी ठाकूरवाडी टीम कॅप्टन या, आपले सहर्ष स्वागत आहे आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला सीबीडी ठाकूरवाडी संघाचा कॉल असेल. छापा आहे कॉल आणि छापा झालाय. अभिनंदन. सर्वप्रथम टॉस आपण जिंकलाय. भरपूर धावा आपण पाहताय पहिल्या मॅच मध्ये होत आहे, तर निर्णय काय राहील? निर्णय सर आता 2 मिनिटात टीम मीटिंग घेऊन तुम्हाला निर्णय कळवतो, कारण की सकाळचा सेशन आहे, त्याच्यामुळं डिफिकल्ट राहील की निर्णय काय द्यायचं ते.
आणि कसं एन्जॉय करताय तुम्ही सीबीडी बिग बॅशला दुसऱ्या पर्वामध्ये? यावर्षी अजून काहीतरी वेगळं आणि इम्प्रूव्हमेंट केली ऑर्गनायझिंग कमिटीने? खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे सर. आपलं मेजर कदम सर यांनी ऑल जे ऑर्गनायझर आहेत ते पहिल्यापेक्षा खूप चेंजेस झालेले आहेत आणि खूप एन्जॉय येते, मॅच खेळायला मजा येते खूप. शुभेच्छा असतील. आपल्याला देखील टॉस जिंकलाय गवळी धुरंधर, टॉस विपक्ष राहिलाय. तुम्हालाही तोच प्रश्न असेल, कसं तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना वाटतं आणि तुमचा स्क्वॉड कसा आहे, टीम कॉम्बिनेशन कसं आहे? आमचा टीम कॉम्बिनेशन एकदम छान आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही बॅलन्स आहेत आणि टुर्नामेंट खूप छान ऑर्गनाईज केली आहे. महेश सर, मेजर पाजी, बाकी त्यांचे सहकारी सर्व खूप सुंदर आयोजन केले. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा असतील. PI सर आमच्या समोर आहेत. एक आपण फोटो या ठिकाणी घेऊया. चला दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. चला उत्तरार्धाला आपण करतोय सुरुवात. 68 धावांचं लक्ष विश्वा 11 या टीम समोर आहे. चंदनी ब्रदर्सने पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली, दमदार बॅटिंग केली, 67 धावा उभारल्यात आणि आता त्याचा पाठलाग करायचा आहे तो विश्वा 11ला. दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झालेले आहेत, त्यामुळे हा सामना अगदी महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून आणि इथे दोन्ही टीम्सला विजय पाहिजे. 12 संघ या स्पर्धेमध्ये 3 गटामध्ये विभागलेत. प्रत्येक संघाला 3-3 सामने खेळायचे, त्यामुळे ॲटलिस्ट 2 विजय तर इथे पाहिजेत. त्यामुळे पहिला सामना पराभूत झाल्यानंतर आता हा सामना डू ऑर डाय असणार आहे दोन्ही टीमसाठी आणि इथे जो संघ पराभूत होईल त्याच्यासाठी मात्र सुपर 6 मध्ये जाण्यासाठी मात्र थोड्याशा अडचणी जास्त असतील. मिस्टर बाळू चंदानी यांना आपण पाहतोय. क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आणि सामना करतात संदीप, त्यांच्या समवेत साईराज. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आपण पाहतोय कमी गतीने टाकला होता, ऑफ स्टिक वर गेले होते आणि त्यानंतर मात्र दिशा देत असताना जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, तिकडे थोडीशी मिसफील्ड झाली सर्वप्रथम आणि त्यानंतर बॉलला आडव्यापर्यंत सिंगल मिळाली. आपण पाहतोय सर्व वयोगटाचे खेळाडू आपण पाहतोय या सीबीडी बिग बॅश स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू असतील, यंग टॅलेंट असेल, प्रत्येकाला इथे खेळण्याची संधी दिली आहे आयोजन कमिटीने. चला 20 मिनिटं पहिल्या 4 षटकासाठी राहतील आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग ब्रेक करायची. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलंय, मात्र लवकर ओळखली लाईन अँड लेंथ, बॉलला कव्हरच्या दिशेने खेळून काढलंय. तिकडे आत्मजित स्वतः बॉल पर्यंत गेलेत, चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळते. मात्र 2 धावा त्या दरम्यान पूर्ण होत असताना स्कोर पुढे सरकतोय 3. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5 ओव्हरमध्ये करायच्यात 68 धावा त्या विश्वा 11 टीमला. सीबीडी बिग बॅश 2025 सीझन नंबर 2 आपण एन्जॉय करताय स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल सीबीडी नगरीमध्ये आहोत. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. लोवर फुल टॉस बॉल इथे मात्र स्वीप करत असताना आपण पाहतोय चांगली फिल्डिंग डीप मध्ये. मंथनने मात्र जबरदस्त फिल्डिंग इथे दाखवली आहे. बॉलला जज केलं, अंतर पार केलं, वेगाने बॉल येत असताना त्याला स्टॉप केलं. सायरनने चांगलं मिडल केलं होतं, मात्र गॅप शोधायला पाहिजे होता, तो गॅप शोधता आला नाहीये. पॉपअप प्लेचं षटक सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय डीप मध्ये एक मिड विकेटला खेळाडू, एक लॉंग ऑफला, उर्वरित सर्व खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जागा बनवली आणि कट केले बॉलला, डीप पॉइंटला बॉल फरार होतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग.
प्रयत्न केला जातोय पॉवर प्ले मध्ये गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, मात्र इथे तितकंस यश मिळत नाही आपण पाहतोय. स्कोर पुढे सरकत असताना चला पाणी मैदानामध्ये पाठवा प्लीज. खेळाडू थोडेसे दमलेले आहेत. पाहायला मिळतील असे आमचे परम मित्र सचिनजी गिरी सर यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. चला सामन्याला आपण पुन्हा रिझ्यूम करतोय. यावेळेस थोडीशी फ्लायटेड डिलिव्हरी होती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला मिडॉनच्या दरम्यान. बाळू चंदन यांचं आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 7 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. कोणती एक्स्ट्रा आली नाहीये. बिनबाद 7 शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरमधील. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत थांबवून ठेवले बाळू चंदानी यांनी. आपला अनुभव इथे पणाला लावलाय, अनुभव झोकून दिलाय पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली होती. पुन्हा एकदा आउटर एज लागली शॉर्ट थर्डमॅनला. पुन्हा खेळाडू तैनात. सिंगलच मिळते. थोडासा स्ट्रगल करतात आपण पाहतोय संदीप. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर आपल्याला पाहायला मिळतो बिनबाद 8 धावा. विश्व 11. अजूनही 60 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. आठ धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. चला थोडंसं फास्ट खेळूया आपण. रिटायर हर्ट झालेत संदीप, कारण पहिल्याच मध्ये थोडेसे इंजर्ड झाले होते.
न्यू बॅटर उदय आलेत मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो विश्वा 11ला. चला सीबीडी ठाकूरवाडी, आपला निर्णय काय? आपण टॉस जिंकला, बॅटिंग. चला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सीबीडी ठाकूरवाडी टीमने. नेक्स्ट मॅच त्यांच्या विरुद्ध गवळी धुरंधर्स, एक बिग फाईट मॅच असेल. चला चंदानी ब्रदर्स, आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. इम्तियाज आलेत सेकंड ओव्हरमध्ये. स्कोर आहे 8. 24 बॉल, अजूनही 60 ची गरज. पहिला बॉल कोलवट टप्प्याचा, ऑन साइडला उडवलाय बॉलला. खेळाडू आहे, एका टप्प्याने चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला थ्रो सरळ इम्तियाजच्या हातामध्ये. सिंगल मिळत असताना साईराजला गेले काही परवाचा आपण विचार केला, साईराज एक चांगला खेळाडू म्हणून उदयास आलाय. युवा टॅलेंट आहे, त्याला बॅक केलं. हो टर्न पहा, इम्तियाजच्या या फिंगर्स मधली जादू आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः अगदी हातभर बॉल आतमध्ये वळवत असताना इम्तियाज आणि उदय थोडासा मात्र आश्चर्यचकित झाला हा टर्न पाहून. जबरदस्त बॉलिंग. बाळू चंदानी यांनी मात्र चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना इम्तियाज. स्कोर 9 धावा. यावेळेस बघा, खरं तर खेळायचं होतं कव्हर पॉइंटला, बॉल गेला तर ऑन साइडला. पुन्हा एकदा तिकडे चांगली फिल्डिंग. सिंगल डबलने तितकंसं धावसंख्या पुढे सरकणार नाहीये, कारण सध्याच्या घडीला विश्वा 11ला पाहिजे ते चौकार षटकारांची आतिषबाजी. कारण 30 बॉल 68 धावा एक मोठं आव्हान आहे. तर क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान छोटं किंवा मोठं नाहीये. अजूनही इथे एक्सलेशन केलं जाऊ शकतं, मात्र विकेट जर येत राहिल्या तर मात्र विश्वा 11च्या अडचणीमध्ये वाढ होईल. संदीप झाले होते रिटायर्ड हर्ट आणि आता मात्र दुसरा धक्का लागत असताना साईराज. खेळाडू बाद झालेत साईराज. आणि या मॅच मध्ये आता पकड मजबूत करतोय तो चंदानी ब्रदर्स. सुरुवातीला बॅट्समनने कमाल करून दिली आणि आता गोलंदाज धमाल उडून देतात. इम्तियाज 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे. ती साईराजची. स्कोर आहे 10. अजूनही 58 रनची गरज आहे इथून. हो पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल. 62 टर्न इम्तियाजचा. वळसा पहा किती घेतोय बॉल. पीटीसी लाईव्ह वर आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय. सीबीडी बिग बॅश 2025 सीझन नंबर 2. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा टर्न झाला, मात्र बॅकफुटवरनं कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला बॉल अडवला जात असताना सिंगल मिळणार, जास्त काही नाही. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय मॅच आहे, कारण पहिला सामना दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 धावा. नवीन काहीतरी पाहायला मिळत आहे. त्यांनी प्रत्येक आयोजन कमिटीतील मेंबरचं कौतुक केलं, भरभरून कौतुक केलं की स्पर्धा अपग्रेड झाली यावर्षी दुसऱ्या पर्वामध्ये. सीबीडी बिग बॅश 2025 मध्ये यावर्षी आपण पाहताय की अगदी व्यासपीठाच्या समोर असे कलिंगड ठेवले. त्याला तुम्ही जर डायरेक्ट हिट करताय त्या बॅनरला, तर त्या खेळाडूला तब्बल 5 कलिंगड, 5 वॉटरमेलन या ठिकाणी देण्यात येतील. चला चंदानी ब्रदर्स, जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज. तुमची फिल्डिंग लवकरात लवकर सेट करून घ्या. श्रेयस आलेत, आपण पाहतो तिसऱ्या ओव्हरमध्ये. स्कोर आहे फक्त 11. अजूनही 57 रनची गरज आहे 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 57 धावा हे इक्वेशन आहे विश्वा 11 समोर.
पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल आतमध्ये आला होता, तिथे मिसफिल्ड, विकेट किपर, त्यानंतर बॅकअपला लेग स्लिपला कॅड होते. 22चा इशारा येत असताना आमच्या पंचांच्या माध्यमातून स्कोर पुढे सरकतोय. चंदानी ब्रदर्स आता खुश असणार आहे, कारण पॉवर प्लेमध्ये त्यांनी पहिली गोष्ट धावा दिल्या नाहीत आणि अगदी कसून बॉलिंग केली, इकॉनॉमिकल बॉलिंग केली. एक्स्ट्रा आतापर्यंत जास्त खर्च केल्या गेला नाही, ही पहिली एक्स्ट्रा आतापर्यंत आली आहे 22च्या स्वरूपात. आणि आता पॉवर प्लेमध्ये अगदी अचूक लाईन आणि अचूक लेंथ दोन्ही बॉलर्सने बाळू चंदानी आणि इम्तियाज यांनी दाखवली होती. कमी गतीने टाकला, पुन्हा फ्लाईट दिली आहे. खेळपट्टीला अगदी पुरेपूर ओळखलंय, खेळपट्टीचा चांगला अभ्यास केलाय आणि काल झालेल्या पराभवातनं चंदानी ब्रदर्सने शोधवोध घेतलाय, आकलन केलंय घरी जाऊन आणि चांगल्या मात्र होमवर्कने मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चांगला अभ्यास करून या स्पर्धेमध्ये त्याने पुन्हा मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे असंच म्हणावं लागेल या मॅचचा विचार केला तर. बॉलला सरन सोडून दिले, ऑफ स्टिक पासून भरपूर बाहेर चाललाय बॉल, वाईड बॉलचा इशारा पंच आम्हाला कळवतायत. स्कोर अगदी संत गतीने पुढे सरकलाय. 13 धावा आतापर्यंत, एकही चौकार एकही षटकार मारू दिला नाहीये विश्वा 11च्या कोणत्याही फलंदाजाला ते चंदानी ब्रदर्सच्या बॉलर्सने. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आत. यावेळेस बघा पुन्हा बॅकफुटला गेले, गॅपमध्ये बॉलला ढकललाय, 2 खेळाडूंच्या मधून बॉल एका टप्प्याने सीमा पार चाललाय, चौकार. चौकार आला, डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर झाला. असेच फटके पाहिजेत विश्वा 11ला. हो, हा दबाव पाहायला मिळतोय. एक चौकार आला, दबाव वाढला, दबावामध्ये दिशा बिघडली गोलंदाजाची. स्कोर पुढे सरकतोय. 18 धावा, 18 रन्स. अजूनही 50 रनची गरज आहे इथून. 68 बनवायच्यात, 18 झाल्यात, अजून 50 ची गरज. 15 चेंडू आणि 50 धावा हे इक्वेशन आहे. लोअर फुलटॉस बॉल, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ नव्हता, लॉंग ऑफला एका टप्प्याने बॉल अडवला जातोय. हो, लक्ष नव्हतं खेळाडूचं. एकाने कॉल दिला, दुसऱ्याने कॉल घेतला पाहिजे, कारण आता आव्हान कठीण होत चाललंय तुमच्यासाठी. 19 धावा, फक्त सिंगल आली या बॉलवर. पुन्हा कमी गतीने टाकलाय, चांगलं टायमिंग आहे, बॉल चाललाय तो लॉंग ऑन, सीमा रेषा पार. पुन्हा एकदा घणाघाती स्ट्रोक, 6 धावा, षटकार. होऊ शकतात, मात्र आपल्याला बोलायला सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं कठीण आहे. कारण दुसऱ्या बाजूला चंदानी ब्रदर्सचे तेज तर्रार गोलंदाज आपण पाहतोय, त्यांना आव्हान देणार आहेत.
12 चेंडू आणि 42 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 42 रन्स रिक्वायर्ड फॉर विश्वा 11. डू ऑर डाय मॅच आहे. पहिला सामना हरलेत, पराभूत झालेत, त्यामुळे इथे पराभूत म्हणजे पुढे जाण्याच्या आशा थोड्याशा दुसर पूर्णपणे नाही होणार. शेवटची मॅच जिंकावी लागेल मोठ्या फरकाने, दुसऱ्या मॅचच्या रिझल्टवर अवलंबून राहावं लागेल आणि ते जर नको असेल तर इथे विजय पाहिजे. चला मॅचला आपण थोडी गती देऊया. हेमंत पहिल्या सत्रामध्ये ज्याच्या बॅटिंगचा राहिला बोलबाला तो आलाय हेमंत. 12-42. पहिला बॉल दीपक साठी कॅचची संधी आणि पहिल्या बॉलवर हेमंतला मिळालं यश. आणि मात्र आता अडचणी वाढत असताना विश्वा 11च्या सेट बॅट्समन दीपक मैदानाच्या बाहेर. 11 बॉल आणि आता 42 ची गरज. ती हेमंतने जिथे विकासने खूप सुंदर झेल टिपला लॉंग ऑफला. पुढचा बॉल राऊंड द विकेट. वेगवान बॉल ओव्हर द बॉलर हेड हलक्या हाताने खेळून काढलाय. जास्त धावा नाही मिळणार. सिंगलवरच समाधान व्यक्त करावं लागेल. आता सामना हातातनं जातोय की काय आता चंदा विश्वा 11चा. पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग केली चंदानी ब्रदर्सच्या बॅटरने आणि गोलंदाजांना कमाल करता आली नाही. विश्वा 11च्या विकेट आल्या होत्या खरं तर एकाच ओव्हरमध्ये 2, त्या म्हणजे दीपकच्या. मात्र तदनंतर उर्वरित गोलंदाज प्रभाव टाकू शकले नाही. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेग सर्व विकेट किपरचा वेध घेतोय. पंचांकडे हलकीशी अपील, पंचांनी अपील फेटाळली. डॉट बॉल. स्कोर आहे फक्त आणि फक्त 21 धावा. सत्तावीस धावा माफ करा स्कोर कार्डवर आहेत. 27 रन्स. 68चं लक्ष या मॅच मध्ये असताना हेमंत 3 बॉल 1 धाव 1 विकेट. हो एवढेच पहा खेचून मारलाय. चपराक लगवाविना, टोला लगवावाना तसा हा फटका सीमारेषेच्या बाहेर फेकून देतोय. 6 धावा. जसा षटकार लगावला ना, एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज, एक सकारात्मक ऊर्जा जणू संचारली त्याच्या या शरीरामध्ये असं पाहायला मिळालंय. असे फटके जर अजून आले ना तर मॅच मध्ये मजा येईल. हो अजून एक फटका. बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह सिक्सेस उदयच्या बॅट मधनं. दोन बॉलवर 2 षटकार. 39 धावा स्कोर कार्डवर आहे. आता शक्य होतंय की काय लक्ष पार करणं, मात्र भरपूर मेहनत करावी लागणार आहे ते बॅट्समनला. यावेळेस समोर डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय तो सीमा पार. सलग 3 बॉलवर उदय ठोकतोय हे 3 उत्तुंग उत्तुंग आणि उत्तुंग असे षटकार. नका टीम मीटिंग जास्त घेऊ नका.
सामना तापलाय 3 षटकारांनी मोठा उलटफेर केला या मॅच मध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना रोमहर्षक होतोय. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. आमची पीटीसी लाईव्ह आपण पाहतोय. ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना त्याच्यावर देखील असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा 3 षटकार आले हेमंतच्या विरुद्ध. हा तोच हेमंत ज्याने पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली आणि त्याच्या विरुद्ध उदयने ठोकले शेवटच्या 3 बॉलवर 3 षटकार. स्कोर झाला 45. 68 लक्ष असताना कोणी विचार केला असेल का की 3 ओव्हरमध्ये कुठेतरी अगदी कमी धावसंख्या असताना अगदी 20च्या आसपास धावा होत्या. 18 ते 20 धावा आणि त्यानंतर सामना अगदी खेचून आणलाय आणि आत्मजीत एक महत्वपूर्ण खेळाडू, एक चांगला अष्टपैलू खेळाडू, तो सध्या स्लॉग ओव्हर मध्ये सामना करतोय. संस्कार उदय नॉन स्ट्राईकला 6 बॉल 23. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, सिंगल काढले सेन्सिबल पद्धतीने. संस्कारचं देखील तितकंच कौतुक आहे कारण उदयची बॅट चालली आहे हे त्याला देखील माहिती आहे. त्यामुळे त्याला स्ट्राईकवर आणलंय. चंदानी ब्रदर्स थोडा आता बॅकफुटला चाललाय की काय. इथे त्यांना विकेट पाहिजे ती उदयची, कारण उदय जर टिकला तर सामना हातातनं खेचून घेऊ शकतो हे त्यांना देखील माहिती आहे. त्याने रिदम पकडलाय, त्याने फॉर्म पकडलाय, त्याने टेम्पो सेट केलाय. 5 बॉल आणि 22 धावांची गरज. यावेळेस बघाच कमी गतीने टाकलाय आडव्या बॅटने. दुसरीचा प्रयत्न होणार, तिथे थोडीशी मिसफील्ड होताना पाहायला मिळते. योग्य एंडला थ्रो झालाय मात्र उशीर झालाय. उदयची प्राइज विकेट असताना 2 धावा या बॉलवर. आता 4 बॉल आणि 20 धावांची गरज. या बॉलवर 2 पेक्षा जास्त धावा पाहिजेत सामना जिवंत ठेवण्यासाठी. इथे सिंगल काढली तर सामना कदाचित हातामधनं जाऊ शकतो. स्कोर पुढे सरकतोय 48. 4 बॉल आणि 20 धावांची गरज. 4 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड. सामना अगदी चुरशीचा होत चाललाय. ओ इथे विकेटची संधी आणि कॅच ड्रॉप. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चान्स मिस केलाय, मोठा चान्स मिस केलाय तो आपण पाहतोय चंदानी ब्रदर्सने. खेळाडू थकलेत, बॅट्समन थकलेत. 50 झाल्या. 3 बॉल 18ची गरज आहे. 3 बॉलवर 3 षटकार पाहिजेत. जो कारनामा हेमंतच्या विरुद्ध केला होता उदयने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. 3 बॉल 18ची गरज. टॉप ऑर्डरने जर कॉन्ट्रीब्युशन दिलं असतं ना तर आता इक्वेशन सोपं झालं असतं. मात्र एकटा लढलाय तो उदय. 3 बॉल आणि 18ची गरज. प्रत्येक बॉलवर पाहिजे षटकार. 3 बॉल 18ची गरज. आत्मजीत टू मिस्टर उदय. पहिला प्रयत्न झालाय, बॉल खूप उंच गेलाय आणि लांब देखील. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. आता 2 बॉल आणि 12ची गरज आहे. गुड इज अ मास्टर. जणू उदय मैदानाच्या आतमध्ये छाती ठोकून सांगतोय, अरे येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे हे पावलांना पसंत नाहीये. हार मानणं हे मला आवडत नाहीये. शेवटपर्यंत मी झुंज देणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, पंच सांगतायत. चंदानी ब्रदर्स आपण लक्ष द्या. इम्तियाज कृपया ध्यान दीजिए. अंपायर आपको सूचित कर रहे हैं कि आप बहुत ज्यादा समय यहाँ पे खर्च कर रहे हैं. 2 बॉल आणि 12ची गरज आहे. इतका वेळ घेऊ नका प्लीज. पंचांच्या सूचनेचं आपण पालन करा. 2 बॉल 12ची गरज. आत्मजीत वर दडपण वाढलंय. मात्र आत्मजीत असा खेळाडू आहे ना की असे प्रेशर त्याने कित्येक वेळा हँडल केलेत. त्यालाही कमी समजून चालला नाही. भले षटकार आला असेल मात्र पुढच्या बॉलवर कसं कमबॅक करायचंय त्याला माहिती आहे. चला भरपूर वेळ घेऊ नका प्लीज. चंदानी ब्रदर्स आपण भरपूर वेळ घेत आहे. इम्तियाज जी थोड़ा फास्ट कीजिए प्लीज. आत्मजीत जी आप बताइए, थोड़ा फास्ट लीजिए, फास्ट कीजिए. 2 बॉल आणि 12ची गरज. हा चेंडू महत्वाचा. इथे जर षटकार आला तर अजून सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 2 बॉल 12ची गरज.
विश्वा 11 की चंदानी ब्रदर्स डू ऑर डाय मॅच. फटका चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. सामना अजूनही जिवंत आहे मित्रांनो. उदय सांगतोय मैदानाच्या आतमध्ये मी नाही मानणार हार. शेवटचा एक बॉल आणि आता 6ची गरज. बघा आतमध्ये जाऊ नका विनंती असेल. सामन्याचा निकाल काही येऊ दे. आपले सेलिब्रेशन आपण मैदानाच्या बाहेर करावं ही विनंती असेल. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती. एक बॉल 6 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. ओहो हा फटका फसलाय. मात्र काय झुंज दिले, काय झुंज दिले. अगदी अडचणीमध्ये आणलं होतं एका मुवमेंटला ते चंदानी ब्रदर्सला. आणि बघा चंदानी ब्रदर्स देखील त्याच्या खेळाची दाद देत आहेत. एकदा जोरदार टाळ्या उदयसाठी झाल्या पाहिजेत. एक बॉल 6 पर्यंत सामना नेऊन दिला. 3 ओव्हरमध्ये 18 ते 20 धावा होत्या. आणि त्यानंतर जी बॅटिंग केली आहे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आणि खरं तर या स्पर्धेला मात्र एक वेगळी ऊर्जा निर्माण करून दिली ती उदयने. अभिनंदन खरं तर चंदानी ब्रदर्स. मात्र विश्वा 11 उदयने मात्र चांगली झुंज दिली. इतर फलंदाजी स्टाईल जर मिळाली असती तर कदाचित सामना ते जिंकले असते. हरकत नाही. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील.